गेल्या 10-12 दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे, ती म्हणजे नोटाबंदीची। सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच, पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर। पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते। या सगळ्या काळात भारतामधल्या 3 मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली 3 महिलांनी। भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट। आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे। 8 नोव्हेंबरच्या रात्री मोदींनी ही घोषणा केली आणि एकच हलकल्लोळ झाला। माझ्या पैशाचं काय हा प्रश्न सामान्य माणसाला पडला, तर एवढ्या सगळ्या जनतेला पैसा पुरवायचा कसा हा सगळ्या बँकर्सना पडलेला प्रश्न। ज्या क्षणी मोदींनी जाहीर केलं त्याच क्षणी सगळ्यांना हा निर्णय समजला। त्यामुळे कुठल्याच बँकांची पूर्वतयारी नव्हती। निर्णय क्षमता, कामाची गती, ग्राहकांचं समाधान, पैसे उपलब्ध करण्यासाठीची जमवाजमव, कर्मचाऱ्यांना जास्त वेळ काम करण्यासाठीची विनंती किंवा आदेश या सगळ्या पातळ्यांवर बँकर्सना कसरत करावी लागणार होती। पण हा सगळा भार समर्थपणे पेलला देशातल्या महत्त्वाच्या 3 महिला बँकर्सने। एसबीआयच्या अरुंधती भट्टाचार्य, आयसीआयसीआयच्या चंदा कोचर आणि ॲक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांनी। मोदींच्या भाषणानंतर लगेचच या तिघींनीही आपापल्या बँकांमधील चक्र हलवायला सुरुवात केली। रात्र थोडी आणि सोंग फार ही म्हण अगदी फिट बसावी अशीच परिस्थिती होती। 9 तारखेचा एक दिवस ग्राहकांसाठी बँका बंद होत्या। देशातल्या सर्वाधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक या 2 बँकांमध्ये कामाचा पसारा अवाढव्य होता। बँकिंग यंत्रणा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी असते। बँकेत असलेल्या कॅशचा आढावा घेणं, पुढच्या उपाययोजनांसाठी आरबीआयशी समन्वय साधणं, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जास्त तास काम करून घेणं, एटीएम सेंटर्समध्ये असलेल्या कॅशचा आढावा घेणं। 9 आणि 10 डिसेंबरला एटीएम सेंटर्स बंद ठेवण्यात आली होती। 2 दिवसांनी एटीएम मध्ये कॅश तयार ठेवणं, त्यासाठी लॉजिस्टिक आणि कॅश मॅनेज करणं, 2000 आणि 500च्या नव्या नोटांनुसार एटीएम मशीन्सचं रिकॅलिब्रेशन करणं, चलनातून बाद झालेल्या नोटांचा पूर सांभाळणं, ग्राहकांशी प्रत्यक्ष डील करणं, त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी देणं, एक चूक आणि सारा खेळ खलास। अरुंधती भट्टाचार्य, चंदा कोचर आणि शिखा शर्मा या तिघींनी काळ्या पैशाविरोधातल्या युद्धाचं पुढे येऊन नेतृत्व केलंय। अरुंधती भट्टाचार्य मूळच्या कोलकात्याच्या। खरं तर इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांना करिअर करायचं होतं, पण नोकरीच्या शोधात त्यांनी एसबीआयच्या प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा दिली। तेव्हापासून त्या एसबीआय अक्षरशः जगल्यात। भारतभरातल्या एसबीआयच्या बहुतांश शाखा तसंच न्यूयॉर्कमधली बँकेची शाखा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे। एसबीआय कॅपिटलच्या एमडी आणि सीईओ म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उत्तम राहिली आणि त्याच जोरावर त्या एसबीआयच्या अध्यक्ष झाल्या। मूळच्या जयपूरच्या असलेल्या चंदा कोचर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आयसीआयसीआय बँकेत रुजू झाल्या। मॅनेजमेंट ट्रेनी ते बँकेचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे। त्यांच्या अध्यक्षतेखालीच आयसीआयसीआय खासगी क्षेत्रातली पहिल्या क्रमांकाची बँक झाली। बँकिंग क्षेत्रात आणखी एक अग्रगण्य नाव म्हणजे शिखा शर्मा। त्या ॲक्सिस बँकेच्या अध्यक्ष आहेत। त्यांनी आयसीआयसीआय बँकेपासून करिअरची सुरुवात केली। आयसीआयसीआय मधल्या 29 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता त्या ॲक्सिस बँकेच्या अध्यक्ष आहेत। अरुंधती भट्टाचार्य, चंदा कोचर आणि शिखा शर्मा या तिघींचा समावेश फोर्ब्सनं जगातल्या शक्तिशाली महिलांच्या यादीत केलाय। या तिघींबरोबरच बँकिंग क्षेत्रातलं आणखी एक उल्लेखनीय नाव म्हणजे उषा अनंत सुब्रमण्यम। त्या सध्या पंजाब अँड नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। स्टॅटिस्टिक्स आणि भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे। भारतीय महिला बँकेच्या त्या अध्यक्ष होत्या। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही आपल्याकडची म्हण। पण भारतीय समाजानं कूस बदलली आहे। बँकिंग क्षेत्रात आपापली चोख भूमिका बजावणाऱ्या या तिघी अर्थव्यवस्थेच्याही आधारस्तंभ आहेत। यांच्या हाती बँकिंगची दोरी आहे, म्हणून 125 कोटी जनतेला अजूनही रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली नाही आणि यापुढेही येणार नाही याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।